नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2026 मध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला बघा. अमर्याद या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मर्यादित. अमर्याद, मर्यादित. अमर्यादला विरोधार्थी शब्द आहे मर्यादित. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे? पर्याय 1 अ. अ हा ऱ्हस्व स्वर आहे. पर्याय 2 ई. ई हा दीर्घ स्वर आहे. पर्याय 4 रू. रू हा ऱ्हस्व स्वर आहे. पर्याय 3 ओ. ओ हा संयुक्त स्वर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. संयुक्त स्वर कशाला म्हणायचं? जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. ओ हा अ प्लस उ किंवा उ एकत्र आल्यानंतर ओ हा स्वर तयार होतो. प्रश्न 3 बघा. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 विदुषी. प्रश्न 14 बघा. संधी करा कवी प्लस ईश्वर. मित्रांनो, इथे दीर्घत्व स्वरसंधी आहे. आता दीर्घत्व स्वरसंधी म्हणजे काय? जेव्हा दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर येतो, याला सजातीय स्वरसंधी म्हणतात किंवा याला दीर्घत्व संधी असे सुद्धा म्हणतात. बघा, कवी प्लस ईश्वर या दोघांमध्ये कवी मधला दीर्घ ई आणि ईश्वर मधला दीर्घ ई हे दोघे सजातीय स्वर लागोपाठ आलेले आहेत आणि त्या दोघांबद्दल त्याच जातीतील आपण एक दीर्घ स्वर घेतलेला आहे ई. त्यामुळे वेलांटी सुद्धा दीर्घ येईल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 कवीश्वर. कवी प्लस ईश्वर, कवीश्वर. प्रश्न 5 बघा. घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे घोडे. पर्याय 1 घोडा, घोडे. पुल्लिंगी नामांचे अनेक वचनाचा नियम सांगतो. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन यकारांत होते. अपवाद आहे दादा, मामा असे नातेवाईक. प्रश्न 6 बघा. तो मुलगा हुशार आहे या वाक्यातील हुशार हे काय आहे? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. मग मुलगा या नामाबद्दल हुशार या शब्दाने अधिक माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे हुशार हे काय आहे? विशेषण आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 विशेषण. प्रश्न 7 बघा. चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 षष्ठी विभक्ती. द्वितीय विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय येतात? तर सलाते, सलानाते. चतुर्थीमध्ये सलाते, सलानाते. सप्तमीमध्ये त, ई, आ. षष्टीमध्ये चा, ची, चे हे प्रत्यय लागतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 षष्टी. प्रश्न 8 बघा. शेतकरी शेत नांगरतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे.
शेतकरी शेत नांगरतो. नांगरतो हे काय आहे तर क्रियापद आहे. मग नांगरण्याची क्रिया कोण करतो तर शेतकरी करतो. शेतकरी हा प्रथमा विभक्तीत आहे. शेतकरी हा कर्ता आहे आणि कर्ता असून तो प्रथमा विभक्तीत आहे. त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही, त्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय 4. कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत विभक्तीत असतो. प्रश्न 9 बघा. पंचवटी या शब्दाचा समास कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द्विगु समास. ज्या सामासिक शब्दातील पहिले पद संख्या विशेषणाचे कार्य करत असेल अशा समासास द्विगु तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे द्विगु तत्पुरुष समास. प्रश्न 10 बघा. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 हस्त म्हणजेच हात, पद म्हणजे पाय, लोचन म्हणजेच डोळा किंवा नयन आणि काया म्हणजे शरीर. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय 3 लोचन. प्रश्न क्रमांक 11. मुलांनी गुरुजींना मान द्यावा या वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे. बघा मुलांनो, ज्या वाक्यामध्ये कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय असतो तो कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. कर्माला विभक्तीचा प्रत्यय असतो तो कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही. मग कर्ता आणि कर्म या दोघांना विभक्तीचा प्रत्यय असतो तेव्हा मात्र भावे प्रयोग असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भावे प्रयोग. कर्ता आणि कर्म यांना प्रत्यय लागलेले आहेत त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 12. यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो, यथाशक्ती या शब्दाला यथा हा उपसर्ग लागलेला आहे त्यामुळे हा अव्ययी भाव समास आहे. प्रश्न क्रमांक 13. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 आत्मवाचक सर्वनाम. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. अ आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सजातीय स्वर. बघा, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ अ आ इ ई उ ऊ. प्रश्न क्रमांक 15. गार्गीला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता ओळखा. मित्रांनो, वाजणारी काय? थंडी, म्हणून या वाक्यातील कर्ता आहे थंडी. पर्याय 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 16.
पांढरा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? बघा, पांढरा या शब्दाला पनाहा प्रत्यय लागला, त्यामुळे हे भाववाचक नाम तयार झाले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पांढरेपणा, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. रामाकडून रावण मारला गेला प्रयोग ओळखा. कर्मणी, कर्तरी, भावे, नवीन कर्मणी. इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस प्रमाणे वाक्याची रचना असून कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो आणि कर्म प्रथमेत असते, तेव्हा नवीन कर्मणी प्रयोग असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, नवीन कर्मणी. प्रश्न क्रमांक 18. खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ काय? या प्रश्नाचं उत्तर आहे जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 19. आमचे वडील जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी हे काय आहे? मित्रांनो, जेव्हा एखाद्या नामाला एखाद्या नामाचीच उपमा दिली जाते तेव्हा ते विशेष नाम असून सुद्धा सामान्य नामाचे कार्य करते. इथे वडील या शब्दाला जमदग्नी ही उपमा दिलेली आहे, त्यामुळे जमदग्नी हे विशेष नाम असून सुद्धा सामान्य नामाचे कार्य करत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 20. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 1, अग्रज.